प्रशांत किशोर हे आमच्या पक्षासाठी काम करतात हेच मला माहिती नाही असं मोठं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलेलं आहे। सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे। घेतले जात होते त्याच्यातून एक अंदाज येत असतो। बघा 2014 ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो। शेट्टे साहेबच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण होतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीकोनातून सर्वात चॅलेंजिंग निवडणूक कुठली 99 पासून तर ती 2014ची होती। 2014ची एक तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवत होतो चारही पक्ष। त्यावेळेला त्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती विशेष करून दादा मी असेल भुजबळ साहेब असेल आमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आरोप झाले होते। अशा वेळेला त्या निवडणुकीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती। त्यावेळेला सुद्धा थोडाफार सर्वे केला पण आम्ही 41 जागा जिंकलो। 19 मध्ये सुद्धा कारण त्या 4 वर्षात मी 4 वेळेला महाराष्ट्र पालथा घातला। त्यावेळेला नंतर जयंतराव अध्यक्ष झाले, दादा नेतृत्व करत होते, सगळेजण आम्ही मेहनत करत होतो। जवळपास आम्ही 57 जागांच्यावरती यश मिळवलं 19 सालामध्ये। तर त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खोलवर, कारण पवार साहेबांना तर एकेका तालुक्यातली 10-10 15-15 माणसांची नावं माहिती आहेत। दादांचं पण तसंच होतं। आता आम्ही सगळेजण अनुभवी असलेलो त्याच पद्धतीने काम करतो। म्हणून सर्वे करणं काही गैर अशातला भाग नाही। सर्वे केला जातो, एक ढोबळ मानाने अंदाज येत असतो की तिथं नेमकी परिस्थिती काय आहे। पण आम्ही सगळे प्रॅक्टिकल असल्यामुळे आमच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि ह्या मेळाव्याला सर्वेचा ताळमेळ घालत पक्षाला कशा पद्धतीने यश मिळू शकेल याचा प्रयत्न होतो। मागच्या वेळेला सुद्धा सर्वे झाला, पण सर्वे झाल्याच्या नंतर तुम्ही बघाल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हालाही दारुण अपयश आलं आणि एनडीएला महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी जागा मिळाल्या। त्यावेळेला दादांच्या समेत पूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलो। जे डिझाईन बॉक्सने काय केलेली एक थीम असेल ती असेल, पण फिरलो नसतो तर नुसत्या थीमवरती यश नाही मिळत किंवा सल्ल्यावरती यश मिळत नाही। त्याच्यासाठी जनमानसापर्यंत पोहोचवण्याची क्षमता असावी लागते। तिथपर्यंत तुम्हाला कष्ट घेण्याची तयारी दाखवावी लागत असते। त्या राहिलेल्या 1.5 महिन्यात दादांच्या समवेत दादांनीच एकेका दिवसात आम्ही 3-3 मतदारसंघ पुरे करत होतो। त्याच्यातून मग आमचा स्ट्राईक रेट नंबर 2चा राहिला। म्हणून मी म्हटलं की आम्ही प्रॅक्टिकल आहोत, थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवरती महत्त्व देणारे आम्ही सगळेजण आहोत। काय काय कुठं कसं काय अर्थ काढताय मला काय कळलंच नाही। कुठले 2 गट काय तुमच्याच आता कसं आहे तुमचं सूत्र कोण मला माहीत नाही। ते पडलेलं सूत्र आहे का निवडून आलेलं सूत्र ते पण मला माहीत नाही। एक पण मला माझा राजकीय गोत्र माहिती आहे। तुमचं सूत्र मला माहीत नाही, पण मला आमचं राजकीय गोत्र माहिती आहे। आम्ही फील्डमध्ये असल्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात। आणि 2 गट कशाला त्याच्यामध्ये काय त्यांची नेमणूक केल्याचं कुठं अधिकृत आहे का? कोण भेटलं सदिच्छा भेट म्हणजे लगेच असं काय झालं असं मानणं चुकीचं ठरेल। मला असं वाटतं खासदार पार्थ पवारांनी या संदर्भात ट्विट पण केलं आहे। तुमच्या पक्षामध्ये तुमच्या 2 नेत्यांच्या संदर्भातला अविश्वास आहे का? कारण की अजित पवार असताना अजित पवार कॅल्क्युलेटिव्ह सगळ्यांना घेऊन खरं तर चर्चा करायची कोणतीही गोष्ट घेऊन। आता मात्र पक्षामध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दोघंच नेते मंडळी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतात। आता ही पण तुमची सूत्राची माहिती खोटी आहे किंवा तुमची असेल तर ती सुद्धा चुकीची आहे। मी खोटी नाही काय म्हणत, कारण एखाद्या शब्दाचे 2 अनवर्थ निघतात मग चुकीची आहे। बहिणी आणि आमचा कोर ग्रुप एकतर माझाही संपर्क नियमित असतो, कोर ग्रुप म्हणून आम्ही नियमितपणाने बसतही असतो। आता माझंही अधिवेशन किंवा प्रफुल्लबाईंचं अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे प्रत्यक्षात काय गाठीभेटी या 3 आठवड्यात झाल्या नाही तरीसुद्धा फोनमधून आमचा संपर्क असतो। कोर ग्रुपची सुद्धा बैठक नियमितपणाने होत असते, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रित बसूनच निर्णय करत असतो। काही गोष्टी ज्या येतात त्या बाहेर येताना प्रामुख्याने नेतृत्वाच्या अनुषंगाने राज्याच्या काही शंका उपस्थितीच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत। मला ते तुमच्या पक्षाचे खरंच राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त झालेत का आणि या अनुषंगाने राजकीय नेतृत्वाच्या अनुषंगाने काही सवाल उपस्थित केला त्याबद्दल काय म्हणतात? ते राजकीय सल्लागार नेमल्याचं माझ्याकडे माहिती नाही, पण नेमलं असतं तर नक्की माहिती असते। याचा अर्थ ते नेमलेले नसावे।
एक भाग. दुसरा महत्त्वाचा भाग, राज्य नेतृत्वाच्या बाबतीमध्ये त्यांचा कोणाचा सल्ला किंवा ठिकाणी येतच नाही ना. कारण NDAमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत असताना ज्या हिरिरीने आम्ही सगळेजणांनी मिळून तो निर्णय घेतला, तो निर्णय घेतल्याच्या नंतर तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आम्ही पाहिली. त्याच्यातून यश प्राप्त त्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळे कुठे पक्षांतर्गत काय दोन मतप्रवाह वगैरे वगैरे सगळं गैरवाजवी आहे. त्याच्यामध्ये काही वेगळा अर्थ असण्याचं काही कारणच नाही. असू दे ना, आता तुमच्या बातम्यावरती मी काय त्याच्यावरती बोलणार. माझ्याबद्दलची नाराजगी आहे असं तुमच्या ज्या काय बातम्या सांगतात, म्हणून मी म्हटलं तुमचं सूत्र काय मला माहीत नाही, पण मला माझं गोत्र माहिती आहे ना. अख्खा महाराष्ट्र 8 वेळा पालथा घालणारे जे महाराष्ट्रातले मोजके नेते त्याच्यातला मी एक आहे. तेव्हा मला सलगपणाने मतदारसंघ तालुके सगळे सांगता येऊ शकतात. त्यामुळे कोणाला काय वाटतं याच्यासारखा विचार करण्या इतपत काय आजची ती काय स्थिती नाही. 41 वर्ष राजकारणात आहे आणि माझी सुरुवात रोहा तालुका काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून 85ला झाली आणि 85ला विधानसभेचं तिकीट मिळालं. 41 वर्षाचा प्रवास हा काय अशाच पद्धतीने राहिलेला नाही. आणि रायगडसारखा अतिसंवेदनशील राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या जिल्ह्यामध्ये करणं म्हणजे काहीतरी असेल थोडंफार. तुमच्यामध्ये खूप चांगला समन्वय आहे असं सांगताय. याच्यामुळे प्रदेशच्या नियुक्त्या तुमच्या लोकसभेत का दिल्या जातात. एका दिवसात तुम्ही आज राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय होऊ शकते, पण प्रदेशच्या नियुक्त्या किंवा प्रदेशाध्यक्षांनी द्यावा असं आपल्या दोन भाग आहेत. मी आज अचानक आलो असं म्हणण्याचं काही कारण, आज शुक्रवार आहे त्यामुळे दर शुक्रवार मी येतोच. बोलू दे ना सागरजी, असं काय करताय. अरे अचानक येण्याचं काय कारण. आज अधिवेशनाला सकाळी जाऊन इकडे आलो, दर शुक्रवारी येतोच. एक भाग. दुसरा भाग असा की या नियुक्तीच्या संदर्भात चर्चा अगोदर झालेली होती. त्याच्यामुळे त्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, आमच्या नेत्या म्हणून वहिनींनी पत्र दिली, पण माझ्या सहीचीच पत्र आहे. त्यामुळे काय वेगळं वावगं वाटायचं काय कारणच काय. आता इतर पक्षामध्ये सुद्धा अशा नियुक्त्या देताना काही सगळेच आहेत ते काय प्रश्नचिन्ह नाही. तुम्हाला सगळेच प्रश्न राष्ट्रवादीबद्दलच का वाटतात आणि का विचारलं जातं हे सुद्धा माझ्यासाठी एक थोडंसं अनाकलनच आहे. गोल्डन ट्रायंगल मुंबई पुणे नाशिक हा औद्योगिक परिभाषेत आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. 99 सालापासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषद अजितदादांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांचे कष्ट, मेहनत, त्यांचा अप्रोच, कमालीची संवेदनशीलता, कामाच्या बाबतीमध्ये त्याने दाखवली दूरदृष्टी, याच्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक यश या राज्यामध्ये मिळालं. ते नेहमी तिथे मिळालं. नाशिकने पण दिले. यावेळच्या निवडणुकीमध्ये नाशिकचं हे सुद्धा अधोरेखित झालं. पण आघाडीच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला जागा कमी मिळतात. रायगडमध्ये एकच जागा मिळते, रत्नागिरीमध्ये एकच मिळते. अशा वेळेला तर कोल्हापूरमध्ये सुद्धा 2 जागा मिळाल्या. सातारामध्ये आम्हाला 2 जागावरती लढता आलं. त्यापेक्षा जास्त जागावर आम्ही लढू शकलो नाही. सांगण्याचा माझा मतितार्थ असा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचं पोटेन्शियल तयार होत असतं. आता ते त्या जिल्ह्यातले आहेत म्हणून पोटेन्शियल असलेल्या नेमूने तर त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोणाला टीका करण्यासाठी तसं म्हणता येईल, पण ते टीका करण्यासाठी राहील. पक्ष गुणवत्तेवरती चालतो. याचा अर्थ इतरांची गुणवत्ता नाही अशातला का भाग नाही. एकाच व्यक्तीची एका जागेवरती निवड करत असताना त्या जागेसाठी पात्र असणाऱ्यांची संख्या खूप राहू शकते, राहणारच. कारण पक्षाचं क्रीडर हे पवारसाहेबांच्या वेळेला तयार झालेलं होतंच. दादांनी तर 99 सालापासून पक्षाचं क्रीडर संबंध महाराष्ट्र उभं केलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच युवक असेल, युवती असेल, महिला असेल किंवा इतर सेल ज्या नियुक्त्या असतील, या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांची सजगता, त्यांच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये असलेलं त्यांचं योग्यता ही मोठ्या प्रमाणावरती आहे. हेच तर उलट पक्षाच्या वृद्धीचं आणि पक्षाच्या बळकटीचं होतं का असं मी मानतो. प्रश्न आहे की प्रशांत किशोर यांनी तुमच्या पक्षाच्या लोकांना कोर्टिंगमध्ये काहीतरी सल्ला दिल्यामुळे अध्यक्षपद जे पेपरला वाचता आले, तर खरंच इतकं सत्य आहे. तुमच्या पार्टीचा सल्ला अध्यक्ष बदलण्याचा देऊ शकतो, कारण
आम्हाला तर ते भेटलं नाही. मला असं वाटतं मी मगा 3-4 वेळेला या बाबतीमध्ये स्वच्छपणाचं उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या प्रश्नामध्ये किंवा त्या विषयामध्ये काय तथ्य असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. आम्ही पक्ष नेहमीच एकत्रितपणाने बसत असतो आणि आम्ही चर्चा त्या ठिकाणी करत असतो. बाकी काय त्याच्यात काय वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. कारण आता आपण म्हणतो त्या सगळ्या नियुक्त्या माझ्या पत्राच्या माझ्या सहीनीच आहेत. त्यामुळे कशाला आपण वेगळा वावगा काय अर्थ काहीतरी काढायचा. कारण हवेत कुठल्या ना कुठल्या तरी बातम्या तयार झाला तर त्याच्यातून काहीतरी आम्ही स्पष्टीकरण देत बसायचं अशी काय आज काय स्थिती निर्माण झालेली नाही.